नमस्ते, परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आजचा क्लास 4था आहे सिल्क थ्रेडचा. आणखी आपण लोडिंग स्टिच कसं करायचं सिल्क थ्रेडची ते बघणार आहोत. त्यासाठी इथं मी सिल्क थ्रेड लोडिंग स्टिच असं लिहिलेलं आहे. त्यासाठी आपल्याला इथं कॉर्डदोरी वापरायची आहे. कॉर्डदोरी जी घेतलेली आहे ती मी थोडीशी जाड घेतलेली आहे आणि थ्रेड जी वापरणार आहे ती मी ही वापरणार आहे. तर क्लास पहिल्यामध्ये आपण चेन स्टिच बघितली, दुसऱ्यामध्ये आपण शेप्स बघितले वेगवेगळे, त्यानंतर तिसऱ्या क्लासमध्ये आपण आउटलाईन बघितली. आजचा 4था क्लास आहे आणि जो सिल्क थ्रेड मास्टरी जी आहे कोर्सची ती पूर्ण तुम्ही या सेशनमध्ये पूर्ण करणार आहे. हे जेवढे सेशन असतील त्यामध्ये सगळे मी जे स्टिचेस असतील ते सगळे मी कवर करून घेणार आहे. त्यामुळं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपण आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो, क्लासेस घेऊन येत असतो, टेक्निक घेऊन येत असतो. तसेच जे जे स्टिचेस अपडेट होत असतात तेही आपण घेऊन येत असतो. तर इथं मी डबल थ्रेड घेतलेले आहे लोडिंगसाठी. सिल्क थ्रेडची आपण डबल थ्रेडनीच वर्क करत असतो, त्यामुळे इथं डबल थ्रेड आपल्याला घ्यायची आहे. आणखी तर मी कॉर्डदोरी जी वापरलेली आहे ती जाड वापरलेली आहे. तुम्ही छोटी जी असते कॉर्डदोरी तीही वापरू शकता. अगदी आपण जे पायपिंगसाठी यूज करतो लोडिंगसाठी, नेकसाठी, ही या टाईपची अशी ही कॉर्डदोरीही वापरू शकता. अगदी जाड असं आपल्याला उठावदार जर जास्ती करायचं झालं तर ही वापरू शकता, कोणतीही यूज करू शकता. इथं निडल जी मी वापरलेली आहे ती 2 तारची निडल वापरलेली आहे. आता इथं आपल्याला लोडिंगची जी सुरुवात आहे ती करून घ्यायची आहे. त्यासाठी कॉर्डदोरी आपल्याला फिक्स करायची आहे. इथं मी थ्रेडनीच जे आहे ते कॉर्डदोरी फिक्स करून घेत आहे. झिगझॅग स्टिचनी आपल्याला जे इथं कॉर्डदोरी फिक्स करून घ्यायची आहे. ग्लूनही तुम्ही लावू शकता, पण ज्यावेळी आपण लोडिंग करतो त्यावेळी ती निडल जी आहे ती आतमध्ये जात नाही आणि आपल्याला वर्क करताना त्रास होतो. त्यामुळे इथं जे मी लोडिंग करत आहे ते थ्रेडनीच करत आहे. आणखी जे महत्त्वाचे जे व्हिडिओ आहेत आपले फ्री आरी क्लासची प्लेलिस्टही अवेलेबल आहे, ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर इथं आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे कॉर्डदोरी. आपण जी वापरलेली आहे ती कॉर्डदोरी आपल्याला कट करायची आहे. जी आपल्याला जिथंपर्यंत आपल्याला पाहिजे तिथंपर्यंत ठेवायची आणि बाकीची कट करायची. आणि आपल्याला वर्कला आता लोडिंगला आपण सुरुवात करून घ्यायची आहे. तर इथून जे आहे ते आपण इथं गाठ मारून घेतलेली आहे. आपल्याला इथून स्टार्ट करायचं आहे. इथून सुरुवातीला स्टार्ट करताना आपल्याला लोडिंग या बाजूला यायचं आहे. या पद्धतीनं ही बाजू जी आहे इथं परत एक लॉक चेन टाकायची आहे. ही बाजू आपल्याला ओपन ठेवायची आणि ही बाजू जी आहे ती नंतर आपल्याला कव्हर करायची आहे. आधी आपल्याला वर्क पूर्ण करत यायचं आहे, त्यानंतर राहिलेलं जे या बाजूचं वर्क आहे ते शेवटी पूर्ण करायचं. त्यामुळे काय होणार आहे की जो लोडिंगचा शेप आहे तो छान दिसेल. डायरेक्ट तुम्ही इथूनच सुरुवात केला तर ते पुढं जे आपल्याला लोडिंगचा शेप पाहिजे तो शेप येणार नाही. तर या बाजून आपल्याला चेन टाकायची आहे, त्यानंतर एक लॉक चेन टाकायची आहे, परत पाठीमागं जायचं आहे, परत एक चेन टाकून परत एक लॉक चेन टाकायची आहे. अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता. पूर्ण जे लोडिंग आहे ते आपल्याला या पद्धतीनं करत यायचं आणि नेकलाही आपल्याला याच पद्धतीनं करायचं आहे. जी आपली नेकची जे आपण माप टाकलेलं असतं नेकचं किंवा जे आखून घेतलेलं असतं त्याच्या एक अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी सोडायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही लोडिंग करू शकता सेम याच प्रकारे. फक्त शेप वाईज आपल्याला चेंज करत यायला लागतं, ते येणं जे आहे ते महत्त्वाचं आहे. यानंतर नेकचे डिझाईन्स हे येणार आहेत. आपले जे सिल्क थ्रेडचं लोडिंग आहे प्लस आपलं शुगर बीट्सचं जे लोडिंग आहे ते सगळं जे आहे ते नेकमध्ये कशा पद्धतीनं तुम्ही करू शकता ते सगळे व्हिडिओ आपले येणार आहेत. तसेच ॲडव्हान्स जे स्टिचेस आहेत तेही येणार आहेत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
कारण जे नवीन नवीन स्टिचेस येत राहतील ते तुमच्यापर्यंत पोचतील. आणखी आपल्याला काही शंका असेल किंवा हे वर्क जे तुम्ही सिल्क थ्रेडचा आपण जे क्लासेस सुरू केलेले आहेत ते क्लासेस तुम्ही करत असाल आणि काही आपल्याला अडचण येत असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा खाली दिलेल्या नंबरवरती मला डायरेक्ट मेसेजही करू शकता. आणखी आपण जर वर्क करत असाल तर मला इमेज जे आहेत ते शेअर करायला विसरू नका. त्यामध्ये जर आपल्याला काही करेक्शन वगैरे करायचं झालं तर नक्की त्याचा आपल्याला फायदा होईल. आता आपला थ्रेड जी आहे ती संपलेली आहे. तर आपल्याला गाठ मारून घ्यायची आणि परत जे आहे इथं एंड नॉट करून घेतलेलं आहे मी आणि परत जे कट केल्यानंतर परत डबल थ्रेड घेऊन परत आपल्याला जे वर्क आहे ते कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर आता थ्रेड आपण घेतलेली आहे दुसरी वर्क जे आहे ते कंटिन्यू करून घ्यायचं आहे. पाठीमागं जायचं आहे, एक एक्स्ट्रा टाका टाकायचा आहे, परत खाली यायचं आहे, परत एक एक्स्ट्रा टाका टाकायचा. त्याला आपण लॉक चेन स्टिच असंही म्हणतो, लॉक स्टिच असंही म्हणतो. अशा प्रकारे जे सिल्क थ्रेडचे लोडिंग आहेत ते आपल्याला आपण करू शकतो. यामध्ये आपण मिक्स कलरही करून वापरू शकतो, डबल कलरचे थ्रेडही करू शकतो. आणखी आपले देवी आरी वर्कचं जे व्हिडिओ आहेत तसेच फॅब्रिक पेंटिंगचे जे व्हिडिओ आहेत ते सगळे डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेले आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणखी त्या पद्धतीनं तुम्ही ते वर्क करू शकता. तसेच ब्लाऊज डिझाईन कसे करायचे, ट्रेसिंग कशी करायची, पेपर कसा बनवायचा, त्याचे टेक्निक जे आहे ते सगळे मी माझ्या चॅनलवरती शेअर केलेले आहे. जवळपास 250च्या वरती व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. तसेच फ्री आरी क्लासची प्लेलिस्टही आहे, ती आधी तुम्ही शिकून घ्या. बेसिक आरी क्लास जर आपल्याला काही येत नसेल, नवीन असाल तुम्ही तर, आणि त्यानंतर ही सिल्क थ्रेडची जी प्लेलिस्ट आहे ती ओपन करा आणि शिकण्यासाठी सुरुवात करा. म्हणजे बेसिक आरी क्लास शिकून झाल्यानंतर तुम्हाला सिल्क थ्रेडची प्लेलिस्ट ओपन करायची आणि सिल्क थ्रेड शिकून घ्यायचं आहे. अगदी आरामात घरी बसून फ्रीमध्ये तुम्ही आरी क्लास करू शकता. तर सिल्क थ्रेडचं वर्क करताना आपल्याला जे आहे ते प्रॅक्टिस जी आहे ती महत्त्वाची आहे. तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. आता आपल्याला परत जे आहे ते एंड नॉट करून घ्यायचं आहे. डिझाईन जी आहे ते आपल्याला इथं करून झालेली आहे. इथं एंड नॉट करून झाल्यानंतर आपली सुरुवातीला जी डिझाईन होती ती आता आपल्याला इथं पूर्ण करून घ्यायची.
परत आपल्याला या बाजूला यायचं आहे आणि या बाजूला तर परत जे आपण या बाजूला जे राहिलेलं वर्क ते पूर्ण करून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथं आउटलाईन करून घ्यायची आहे. तर इथे लोडिंग जे आहे ते आपलं पूर्ण करून झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.